ॲक्युपंक्चरची सुई अशा विशिष्ट बिंदूंवर शरीराच्या लावली जाते की जिथे औषध तयार होतं आपोआप. ओ. म्हणजे शरीर आपल्याला जे पाहिजे असतं, आवश्यक असणारं जे औषध आहे ते शरीर तयार करतं. हं. आणि हा याचा जो इतिहास आहे ॲक्युपंक्चरचा, अगदी रामायण, महाभारत, वेदकालीन याचा इतिहास आहे. त्यावेळी ॲक्युपंक्चर शब्द नव्हता, पण अच्छा. त्यावेळी मर्मशास्त्र असा शब्द होता. आणि तुम्ही पाहिलं असेल की धनुर्विद्या आपल्याकडे खूप प्रसिद्ध होती. महाभारतामध्ये आपण पाहिलं असेल, बरोबर. रामायणात जसं रामाने धनुष्यबाण वापरला होता आणि रावणाला त्याने त्याचा वध केला होता. तर रावणाला कुठे मारायचं म्हणजे त्याचा वध होईल, तर तो जो बिंदू होता तो मर्मबिंदू होता, की त्या मर्मावर तो आघात केला की तो मृत्यू पावणार. अशी म्हण सुद्धा आहे, अशी म्हण, मर्मावर बोट मर्मावर ठेवणे. बोट ठेवणे. अच्छा, ते इथूनच अगदी आलेलं आहे. बरोबर. तर तशा पद्धतीने तो अभ्यास खूप होता वेदकालीन. हं. वेदांमध्ये त्यावेळेच्या शास्त्र त्यावेळी वापरलं. त्यावेळी धनुर्विद्या शिकत असताना हे मर्मशास्त्र शिकवलं जायचं. बरं. म्हणजे कोणाला जर मारायचं असेल पूर्णपणे किंवा घायाळ करायचं असेल, किंवा हळूहळू एखाद्याला मृत्यू द्यायचा असेल, की त्याला आज मृत्यू नाही द्यायचा आहे, त्याला 1 वर्षाने तो मेला पाहिजे, अशा ठिकाणी ती मर्म तिथे आघात केला बापरे! जायचा. तर अशा पद्धतीने त्यावेळी ते शिकवलं जायचं धनुर्विद्या शिकवत असताना. आणि त्यावेळी मर्म जसं एखाद्याचा मृत्यूसाठी किंवा त्याला घायाळ करण्यासाठी असायचे, तसंच त्याला हील करण्यासाठी सुद्धा ही मर्म वापरली जायची. त्यामुळे जेव्हा हे द्वंद्वयुद्ध किंवा वेगवेगळी युद्ध करायचे, त्यावेळी त्यांना शरीराला मार लागायचा, त्यांना पण दुखणी व्हायची. हं. आणि त्यावेळी मग त्यासाठी त्यांना मर्मविद्या शिकवली जायची आणि मग तिथले वैद्य त्या मर्मावर ट्रीटमेंट करायचे आणि ते परत दुसऱ्या दिवशी युद्धासाठी ताजेतवाने व्हायचे. त्यावेळी असं नव्हतं की आज युद्ध झालं की 8 दिवस बाबा सुट्टी आणि मग दुसऱ्या वर्षी परत युद्ध करायचंच आहे. बरोबर. मग त्यावेळी प्रत्येकाला परत फिट व्हायला पाहिजे. त्यामुळे मग हे स्वतः ते मर्म चिकित्सा करायचे एकमेकांवर. आणि मग पुढे हळूहळू जाऊन याचं शास्त्र पुढे वाढत गेलं. आणि मग पूर्वी सुया नव्हत्या, पूर्वी मग दगडाने केलं जायचं. दगडाच्या सुया बनवल्या जायच्या, बांबूच्या सुया बनवल्या जायच्या, त्याने ट्रीटमेंट केली जायची. आणि हळूहळू मग ह्या आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या सुयांचा शोध लागला. त्यामध्ये ॲक्युपंक्चरमध्ये केसांसारख्या पातळ सुया असतात आणि चांदीच्या असतात, सोन्याच्या असतात, तांब्याच्या असतात, प्लॅटिनमच्या असतात, टिटॅनियमच्या, म्हणजे वेगवेगळ्या धातूंपासून बनवलेल्या सुया असतात. आणि त्याचे इफेक्टसुद्धा आपल्या शरीरावर वेगवेगळे होतात. ओके. हो.